हाय हॅलो नमस्कार. फिल्मी गप्पामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर इंद्रजालची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त. मी एकदम छान. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण का पहिलाच जबरदस्त धमाकेदार चित्रपट आहे. काय सांगाल तुमच्या या प्रवासाबद्दल? म्हणजे हे जे काही व्हिज्युअल्स आणि ट्रेलर टीजर म्हणजे हा सिनेमा ज्याबद्दल तुम्ही बोलताय, तर ह्याचा प्रवासच अगदी लाईक एक 10-12 वर्षापासून सुरू झाला होता. म्हणजे ह्या आधी म्हणजे बेसिकली आय एम डान्सर, पण त्याच्यानंतर मग नाटकामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ऍक्टिंगसाठी मुंबईला येणं, नंतर मग फिल्म मेकिंग इन्स्टिट्यूट जॉईन झाल्यानंतर रहेजाला होतो. तर तिथून एडिटिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्याच्यानंतर माझा एडिटिंगचाही प्रवास सुरू झाला आणि सायमल्टेनियसली असं वाटलं की अरे हा आपण काहीतरी शॉर्ट फिल्म्स वगैरे पण करू शकतो. सो असं करता करता भरपूर म्हणजे 50च्या वर शॉर्ट फिल्म झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर 3 माझ्या फीचर फिल्म मराठी पण झालेल्या आहेत. सो हा हिंदीवालं एक आकर्षण तर होतच की आपला सिनेमा हिंदीत पण जावा यावा, पण मराठीसाठी सुद्धा तेवढंच आकर्षण आहे. म्हणजे दोन्ही क्षेत्रात छान व्यवस्थित राहावं असं आहे त्याच्यामुळे. सर, इतका अनुभव गाठीशी आहे तुमच्या. हा मराठी स्टारकास्ट आहे, सगळ्या गावातील देखील मंडळी आहेत तुमचे कोस्टार. मग मराठीत हा चित्रपट पहिला लॉन्च करावा असा का नाही वाटला तुम्हाला? मराठी सांगायचं झालं तर ह्या कथेचा जो सार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जो मेसेज आहे, जो फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच, तर त्याच्यासाठी कुठलं तरी लँग्वेज बॅरियर असावं असं मला नाही वाटत. आणि हिंदी जर राहिलं तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणजे माझा हा एक अनुभव आहे एक छोटासा की जेव्हा मी साऊथ इंडियन कुठलं मल्याळम फिल्म वगैरे जेव्हा बघतो, तेव्हा इंग्लिश सबटायटल सोबत आपण जेव्हा बघतो, तेव्हा ते सबटायटल्स बघताना म्हणजे मी त्यांच्यासाठी परप्रांती एक ऑडियन्स आहे. सो ते सबटायटल बघताना कधी कधी आपला मेन व्हिज्युअल्स आणि त्या ह्याच्यावरून ना लक्ष म्हणजे बाजूला होतं थोडं. सो म्हटलं की नाही, हिंदी जे आहे तर हे सर्वसामान्य सगळ्याच भाषेपर्यंत सगळ्या कोपऱ्यापर्यंत आपण इझिली पोहोचू शकतो. आणि आपल्या म्हणजे मराठीचा म्हणजे आपल्या इव्हन मराठीमध्ये ज्या गोष्टी आहेत, आपली जी परंपरा आहे आणि आपल्या ज्या इकडल्या कथा आहेत, ह्या आपल्या पुरतं मर्यादित न राहता त्या लोकांपर्यंत पण पोहोचाव्यात इझिली. म्हणजे हे एक नॅशनल प्लॅटफॉर्म आहे, तर तिथे ते लोकांना जास्त चांगल्याने समजतील की आपलं मराठी कल्चर किती श्रीमंत आहे ते. ओके. चित्रपट म्हटलं की एक अँग्री यंग मॅन, डॅशिंग हँडसम असा आलाच. तर आपण प्रथम वळूया आपल्या अँग्री यंग मॅन कडे. महेश सर, तुमच्याकडे. सर, तुमच्याशी गप्पा मारताना आता कळलं मला की तुम्ही थिएटर आर्टिस्ट आहात. सो थिएटर आर्टिस्ट टू बॉलिवूड चित्रपट, कसा होता हा प्रवास आणि कसं वाटलं की प्रथम आपण पाऊल बॉलिवूड मध्येच टाकतोय? फार रोमांचकारी आहे, मी म्हणेन अविश्वसनीय आहे. जेव्हा तुम्ही थिएटर करता तेव्हा तुम्हाला माहित नसतं की आपला प्रवास कुठपर्यंत कसा जाणार आहे. तुम्ही तुमच्या पॅशनसाठी काम करत असता. तुम्ही 7-8 वर्ष सातत्याने थिएटर करत असता. एक्सपेरिमेंटल असेल, कमर्शियल असेल, आणि मग तुम्हाला अचानक एखादी संधी मिळते. ती संधी सिनेमाची असते आणि ती हिंदीतली असते मुळात. त्यामुळे हे फार असं स्वप्नवत होतं सगळं माझ्यासाठी. पण मी आभारी राहीन जागीशर सरांचे, कारण ते कॅरेक्टर मी ह्या प्रोसेसमध्ये पहिल्यापासून होतो, म्हणजे या प्रोसेसचा मी भाग पहिल्यापासून होतो. पण हे कॅरेक्टर त्यांनी मला जी संधी दिली करण्याचे किंवा सांगितलं की हे तुम्हाला करायचंय, त्यासाठी मी त्यांचे आभार आहे. कारण मला माहित नव्हतं की एवढं मोठं कॅरेक्टर ते मला देतील किंवा मला ती संधी मिळेल वगैरे. ह्यांना हे कॅरेक्टर ना, सॉरी म्हणजे मी हे मध्येच हे करतं, ह्यांना हे कॅरेक्टर अचानक म्हणजे हे टीमचा पार्ट होते, वेगळं कॅरेक्टरही करणार होते, पण अचानक जे येतं ना कॅरेक्टर की अरे हा हे तुला करायचं, म्हणजे 3 ते 4 महिन्यापासून जे आम्ही दुसऱ्या कॅरेक्टर म्हणजे ह्यांच्या खरं तर 3 जे लोक आहेत त्याच्यामध्ये जे हिरो हिरोईन आणि विलन, ह्याच्यासाठी आम्ही जरा नोन चेहरे घेण्याचा आमचा एक विचार सुरू होता. पण काही तारखांमुळे म्हणा किंवा आमचं शूटिंग आधी वेगळ्या जागेवर होणार होतं आणि नंतर त्या जागा बदलल्या. सो एवढा हॉटस्पॉट झालं ना की म्हटलं की नाही, चला आपण आपल्या लोकांवर विश्वास ठेवून बघू. सो सोबतच म्हणजे महेशची नाटकं मी पाहिली होती. एक 2 नाटकं त्याची मी पाहिली होती आणि त्याचं काम पण मी त्याची शॉर्ट फिल्म एडिट केली होती. सो एक कॉन्फिडन्स तर होता की
म्हणजे तो चांगला ऍक्टर आहे ह्या याच्यामध्ये. सो त्या प्रोसेसमध्येच मला म्हटलं की अरे चल आपण ट्राय करून बघूया. पहिले तर मी त्याच्याशीच बोललो की असा असा मी काहीतरी विचार करतोय, तर तुला काय वाटतं की तू हे करू शकशील का? सो पहिले तर तो थोडासा निशब्द झाला की त्याला समजलं नाही की हे असं एकदम का होत आहे ह्या याच्यामध्ये. म्हटलं तू जर हो म्हणशील, तुला जेव्हा कॉन्फिडन्स वाटेल की तर तेव्हा मी पुढे मग प्रोड्युसर दादा सर जे आहेत आमचे आणि रायटर सर यांच्याशी मी बोलेन. सो त्याने बऱ्यापैकी त्याने छान डेव्हलप केलं आमचे डिस्कशन्स आणि आमचं त्या कॅरेक्टरवर ते कॅरेक्टर डेव्हलपमेंट करण्याचं आणि ते कॅरेक्टर आणि नंतर मग आमचे वर्कशॉप सुद्धा झाले. सो ते इतकं छान पद्धतीने पकडल्या गेलं की पहिला शॉट झाला तेव्हा अच्छा वा, म्हणजे हाच आपला सूर्या होता जो आपल्या इमॅजिनेशन मध्ये होता असं म्हणेन. म्हणजे सूर्या या पात्राचं इतकं कौतुक केलंय आता जागेश्वर सरांनी आणि त्याचबरोबर महेश सरांचंही कौतुक होतंय. तर नेक्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला हरकत नाही विचार करायला, बरोबर? ओके, आता चित्रपटाच्या आपण सौंदर्याकडे वळूया. सौंदर्य म्हणजे शनाया त्रिपाठी. हॅलो, वेलकम शनाया. हॅलो. खूपच सुंदर दिसतेस नेहमीप्रमाणे. थँक्यू. ओके, मी तुला हा प्रश्न पहिला विचारीन की असंख्य मराठी कलाकार, को आर्टिस्ट, आणि तू ही अमराठी आहेस, कसं कोपअप केलंस यांच्यासोबत आणि कसं वाटलं त्याला मराठी लोकांसोबत? मी इथेच राहिली आहे लहानपणापासून महाराष्ट्रामध्ये आणि माझं शिक्षण पण इथेच झालंय. तर मी रिस्पेक्ट करते मराठी कल्चर आणि मी इथेच राहिली आहे म्हणून मला असं कधी वाटलं नाही की मी वेगळी आहे आणि हे वेगळे आहे. थोडासा फक्त लँग्वेज बॅरियर असते, ते दॅट्स व्हॉट डायव्हर्सिटी इज, राईट, इंडियामध्ये. तर मला काही वेगळं वाटलं नाही आणि करण्यासाठी जर मी म्हणू तुम्हाला तर हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे आणि सेटवर मला असं काही फील नाही झाला. हा कधी कधी होत होता की काय म्हणतायत सर, हे लोक डिस्कशन करतायत, ती मराठी असतं ना ते ऍक्सेंट वाली, ते कधी कधी बोलत होते तेव्हा मला प्रॉब्लेम होत होता. पण एवढं पण नाही, ते लोक पण हिंदीमध्ये बोलत होते माझ्यासोबत, मला काही वेगळं असं वाटलं नाही की म्हणजे मराठी आहे हे आहे, आणि ते पण फिल्म हिंदीमध्ये आहे. तर मी जास्त इथे होती हाय लेवलवर की मी हिंदी शिकवत होती त्यांना की हा हे हिंदी वर्ड तुम्ही बोला. तर हा म्हणजे चांगलं वाटलं मला. ओके, तुझे आम्ही 2 कॅरेक्टर मध्ये पाहते तुला, म्हणजे मी जेव्हा ट्रेलर पाहिलेला आहे कमाल दिसलीस तू, पण मला तू त्यात 2-2 वेळा दिसलीस. म्हणजे एक्झॅक्टली काय ते ट्रान्सफॉर्मेशन? म्हणजे जे एक कॉलेज गोईंग गर्ल, त्याच्यानंतर तू जी काही एक साधी भोळी वगैरे, सात्विक पण आणि साध्वी पण. तर त्या ट्रान्सफॉर्मेशन बद्दल काय सांगशील? ओके, हा, ते ट्रान्झिशन आहे फिल्ममध्ये, माझा एक ट्रान्झिशन आहे. ते ट्रान्झिशन असतं म्हणजे मी जास्त नाही बोलणार आहे, पण मी असं तुम्हाला एक आयडिया देणार आहे की काही असं आम्ही डिसिजन घेतात आणि त्यावर काहीतरी असं चूक होतो आणि ते ट्रान्झिशन करायला लागतं. ते मला नाही हवंय पण मला करायला लागतं आणि तेही पण मी एकदम चांगल्यापणे करते आणि दोन्ही कॅरेक्टर एकदम चांगलं आहे, म्हणजे दोन्हीही पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. पण म्हणजे काय असं टफ पार्ट नव्हता आणि मी जास्त तुम्हाला हे स्पॉइलर पण नाही देऊ शकत म्हणून मी एकदम कमी शब्दामध्ये खतम करते. बरं, तू आता स्पॉइलर म्हणालीस, पण मला थोडस हे ऐकून घ्यायचंय तुझ्याकडून की एक अघोरी दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये आणि एक सौंदर्यतेने भरलेली सुंदरी दाखवलेली आहे. तर एक म्हण आहे की ब्युटी किल्स द बेस्ट. हो का? असं काही होणार आहे का याच्यात? हा हा हा, मी ऐकलंय. ओके, असं काही होणार आहे का चित्रपटात? ब्युटी किल्स द बीस्ट, ते बघू आपण 24th वा वा. आपण भेटूया नियर बाय सिनेमा घरात आणि बघूया ब्युटी किल्स. म्हणजे सगळ्यांनी ठरवलेलंच आहे, आम्ही आता काहीच सांगणार नाही आहोत. म्हणजे लाल बावटा आम्ही अगोदरच देतो आहोत की नाही सांगणार म्हणून. ओके, आता आपण वळूया चित्रपटाच्या संगीताकडे. तर 2 इकडे आपल्यासोबत बसलेले आहेत चित्रपटाच्या संगीतातील 2 दिग्गज माणसं इथे बसलेली आहेत. 2-2 व्यक्तिरेखा करताय, संगीत म्हणजे दिग्दर्शन पण आणि गायन पण. तर ह्या 2-2 गोष्टी करताना किती चॅलेंजेस आले आणि कसे ते फेस केलेत तुम्ही? तर सगळ्यात पहिले मेलेडी बनल्यावर क्यू पाठवायचा आणि क्यू पाठवल्यानंतर सगळ्यात महत्वाची बाजू जी इकडे होती ना, तो मी मुद्दामून फिमेलच्या व्हॉइस मध्येच पूर्ण पाठवला,
जेणेकरून हे, कारण इथे मला बॅरियरच नाही. हा तिसरा कॅरेक्टर उभं झालेला इंद्रजाल या गाण्याबद्दलचा. आणि मग नंतर मला वाटलं यार जरा इथे या खौफनाक मंजर भी है और रास्ते थोडे आडे तेडे, मजा आने वाला है. तर मग इथे का बरं आपण लिबर्टी घ्यायची नाही की आपण डुएट करायला हरकत नाही. आणि देन एक प्रयत्न आम्ही करू बघितला. म्हणजे इथे उदयदादा पण, उदयदादा सिनियर, आणि उदयदादाला मी म्हटलं की उदयदादा कसं वाटेल इथे आपण जर दोघांना पण ऍड केलं तर, म्हणजे 2 कॅरेक्टर पण वेगवेगळे दिसतील आणि लाईन्स पण तशा होत्या मला ज्या दिसत होत्या की या 2 कॅरेक्टरच्या लाईन आहे, या 2 कॅरेक्टरच्या वेगळ्या लाईन्स. सो ते, आणि मग ते वर्क झालं. आणि मग राहिला व्हॉइस टेक्स्चरचा प्रश्न. व्हॉइस टेक्स्चर मध्ये सुवर्णा दिदीचा व्हॉइस तर फिक्स होताच. मी क्यू गाऊन पाठवल्यावर सगळ्यांना वाटलं की नाही नाही आपण जाऊ शकतो, आपण गाऊ शकतो, गाण्यासोबत जाऊ शकतो. देन गौरव सर आणि सुवर्णा मॅम पार्श्वगायन ट्रेलर मध्ये जबरदस्त हिट होते. लोकांकडून, प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय अजून. म्हणजे फक्त तेच वो जाल है, वो जाल से बाहेर निकल के दूसरा जाल बनाना है. याच्याकडे लक्ष आहे. अच्छा, म्हणजे ह्या जालवरूनच इंद्रजाल ठरलेला आहे. मला वाटतं इंद्रजाल 2 का क्या प्लॅन आहे भाई. बट उसमें म्हणजे माझा एक आग्रह आहे की प्लीज ऍटलिस्ट 4 गाणे ठेवा. आमच्या वाट्याला येऊ द्या, की जेणेकरून एक सुंदर आम्ही एक बुफे आम्ही लोकांना देऊ शकू मस्तपैकी. ओके, सुवर्णा मॅम तुम्ही पण काही बोलाल का? इंद्रजाल टायटल सॉन्ग मला असं वाटतंय की हा इतकं सुंदर झालंय आणि दोघांचं जे व्हॉइस आलंय म्हणजे वेगळं वेगळं टेक्स्चर आहे, पण इट्स साऊंडिंग सो ब्युटिफुल. आणि मला असं वाटतं सगळ्यांना खूप तसंच आवडलंच आहे आणि 24 जुलै नंतर अजून आवडणार आहे असं मला वाटतंय. आणि मी कमाल आहे तुमचा आवाज. म्हणजे थँक्यू. डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर, पण तुमच्याकडे बघून असं वाटलेलं की ती खूप सुंदर नाजूक आवाज आहे, पण इतकं भयानक छान, म्हणजे मनाला आल्हाददायक असा तुमचा आवाज आहे. कमाल आहे तुम्हा दोघांची. धन्यवाद. ओके, वळूया आता आपण दर्शना मॅम कडे. सो दर्शना मॅम, तुमच्या कॅरेक्टर बद्दल थोडक्यात माहिती द्या आधी. कॅरेक्टर बद्दल म्हणायचं झालं तर खूपच चॅलेंजिंग रोल होता तो करताना. कारण की जर तुम्ही टीजर ट्रेलर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट निरखून बघितलं तर तुम्हाला कळेल की ती इथली नाहीये, ती जैसलमेरची आहे. ती पूर्ण फिल्म मध्ये मारवाडीमध्ये बोलतीये. सो तिचं जे डेप्थ आहे ना ते खूप वेगळे लेयर्स आहेत तिला. मतलब ती डीपली हर्ट आहे, त्याचबरोबर तिच्या आतमध्ये खूप अँगर आहे, खूप राग आहे आणि काही पॉवर असून सुद्धा ते नसल्यासारखं आहे. ते एवढं सगळं अँगर, जो काही राग आहे ना, ती असं सप्रेस करून त्या पूर्ण फिल्म मध्ये, तिच्या बोलण्यामध्ये, तिच्या बघण्यामध्ये, त्या लुकमध्ये पण तुम्हाला कॉन्स्टंटली कळून येतं की काहीतरी आहे, पण कळत नाही नेमकं हिचं काय आहे. तर हे खूप आय एम शुअर की ऑडियन्स जेव्हा फिल्म बघतील त्यांना त्या कॅरेक्टर बद्दल खूप क्युरिओसिटी निर्माण होणार आहे की नेमकं हिचं काय. म्हणजे ठीक आहे, सगळ्या कॅरेक्टर्सची एक जर्नी आहे, हिची पण जर्नी आहे, पण ती कळते पण आणि कळतही नाही. सो हे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. ओके, पण त्याच्यामध्ये तुमचे परिभूषा, वेश हो, हो, परिभूषा हो, आहे, हो. अंगावर गोंडवल्यासारखं वगैरे हो, पण दिसत हो, आहे, हो, हो. अलता वगैरे दिसलेला हो, आहे. हो, हो. तर त्याबद्दल काय काय, किती तुम्हाला मेहनत घ्यावी लागली? ऍक्च्युली खूप क्रेझी पार्ट हे होतं की आमचे लोकेशन्स होते ते एक तर रिअल लोकेशन्स होते. आम्ही जंगलात जाऊन शूट करत होतो. मी मध्येच एका बॅक वॉटरला जाऊन शूट केलेलं आहे, एका गुफेत शूट केलेलं आहे, म्हणजे एन नंबर ऑफ प्लेसेस. आणि तिथे जाणं आणि इतकं गेटअप घेऊन जाणं म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं. बिकॉज आम्ही सकाळी 4 वाजता उठायचो आणि जवळजवळ 2 तास तरी आम्हाला लागायचं, 2-2.5 तास फक्त टू गेट रेडी. आणि ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि लकीली आमची टीम एवढी सपोर्टिव्ह होती की एव्हरीवन मेक शुअर की सगळं परफेक्शन त्यांनी दाखवलेलं की हे बरोबर लागलं पाहिजे, हे ह्याच पोझिशनला होतं, हे असंच दिसलं पाहिजे. तर खूप डिटेलिंग मध्ये काम केलं माझ्या कॅरेक्टरवरती. आणि जे काय मी म्हणजे मेकअप केलंय किंवा कॉस्ट्युम घातलंय, खूप बारकाईने काम केलेलं ते. ओके, आता आपण वळूया सरांकडे. उदय सर, बरोबर? तर उदय सर, रहस्यप्रधान चित्रपट जेव्हा बनला जातो त्यावेळेला संगीत तयार करताना कुठली काळजी घ्यावी लागते? काळजी म्हणजे तसं बघायला गेलं तर काळजी
इन्स्ट्रुमेंटची घ्यावी लागते. जसं काही मूवीज समोर कल्चर ओरिएंटेड इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करायला लागतात. आता ह्या कल्चरमध्ये सगळं पूर्ण आदिवासी, जंगल, डोंगर, तर त्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करून सुद्धा आजच्या मुलांना, यंग जनरेशनला आवडले पाहिजे. हे मेन टास्क होतं माझ्यासाठी. कारण की वेस्टर्न जे म्हणतो ना ड्रम्स वगैरे, ते रेडीमेड फास्ट होतं ते बॅकग्राऊंड. पण जेव्हा आपण इंडियन कल्चरला जातो प्रॉपर, म्हणजे गावातला आदिवासी कल्चर, परत प्रत्येक कॅरेक्टर, जसं दर्शना जी आहे त्यांचं कॅरेक्टरचं साऊंड वेगळा करायचं आहे मला, पण फिल्मचाच साऊंड पाहिजे. हे म्हणजे भले जैसलमेरवरून आलेत, पण तो जैसलमेरचा साऊंड पाहिजे, पण तो फिल्मचा वेगळा नाही पाहिजे. परत मग सूर्या बांदल सरकार, ते एका गावातले हे आहेत, सरकार आहे, तर त्यांचा पण तो ह्यूज साऊंड पाहिजे, पण तो ह्यांना पण मॅच आला पाहिजे. नाही तर हे वेगळं आणि तो वेगळा दिसायला नाही पाहिजे फिल्ममध्ये. म्हणजे तो एक साऊंड टेस्ट जर्नी. परत जसं मेन आमचे कॅरेक्टर आहेत आपलं शनाया, सॉरी मला त्यांचं तिकडचं भवानी सेना आठवतं. तर त्यांचं कॅरेक्टर एक वेगळं आहे आणि त्यांच्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे 2 शेड्स आहेत. तर त्या 2 शेड्स पण ती शनायात दिसायला पाहिजे. भवानी सेना झाली तरी पण ती शनायात दिसते, आणि जेव्हा कॉलेज गोईंग गर्ल आहे तेव्हा पण ती तीच दिसायला पाहिजे. हे सगळं मेंटेन करताना खूप प्रयत्न केलाय. तुम्ही नक्की ऐका. आणि जसं मला बॅकग्राऊंड बद्दल विचारतं, तर एवढं चांगलं ऍक्ट केलंय, एवढं चांगलं डिरेक्ट केलंय, तर ना माझ्यावर बर्डन आलं होतं की ह्याच्या पुढे मी काय करणार. पण आहे, हे लोक सगळेजण म्हणतात की, ट्रेलर ऐकून तरी म्हणतात की बॅकग्राऊंड खूप छान झालंय, जरा बरं वाटतंय. ओके. टीजर ट्रेलर प्रचंड आवडलेला आहे आम्हाला, आणि तुमची सोशल मीडियावर आम्ही एक पोस्ट पाहिलेली आहे की ट्रेलर बघितल्यानंतर त्याच्यामधला तुमचा जो आवडता सीन आहे तो पोस्ट करायला तुम्ही सांगितलेला आहे. तर तुमचा असा स्पेसिफिकली कुठला ट्रेलर मध्ये एक सीन होता का जो तुम्हाला मनापासून आवडलेला आहे? हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. या शुअर. ट्रेलर मधला आवडता सीन म्हणताय ना तुम्ही? येस. ट्रेलर मधला आवडता सीन, शॉर्ट किंवा त्यामध्ये एक सीन मला प्रचंड आवडलेला आहे आणि तो करतानाही खूप मजा आलेली मला. तो म्हणजे आम्ही एका गुफेत शूट केलेलं आणि आय थिंक माझ्या हातात मशाल वगैरे आहे. तर मला ते ओव्हरऑल त्याचा लुक, ते वॉर्म आणि ते एकदम जे डीपली आम्ही केलंय आणि ते खूप पॉवर पॅक्ट वाटतं बघताना पण. म्हणजे त्या कॅरेक्टरची इंटेन्सिटी खूप बाहेर येते. म्हणजे ट्रेलरमध्ये ते एवढंच आहे पण त्याची इंटेन्सिटी लगेच कळते. तर मला आय थिंक माझ्यासाठी सध्या तरी तो खूप फेवरेट आहे. आणि आहेत असे बरेच जे लवकरच येतील 24 जुलैला. पण आता ट्रेलर मधला हा आहे माझा एकमेव फेवरेट. पण आय एम शुअर पुढे आहेत मोठे मोठे फेवरेट्स. माझा फेवरेट सीन आहे एक, माझा तर आहेच, ते मी सांगणार आहे आता तुम्हाला. पण पहिला मला ट्रेलर मध्ये फेवरेट सीन वाटला तो लहान मुलगा असतो ना, छोटा सूर्य पाण्यात तो असं बाहेर येतो, तो मला एवढा आवडलाय. एकदम क्यूट असतो आणि एकदम सिरियस असतो. ते सिरियसनेस पण आहे डोळ्यात, ते काय म्हणतात कॉन्फिडेंट आहे, आणि मला खूप आवडला तो ऍज अन ऍक्टर. तो सीन आवडला मला, ते डायरेक्शन आवडलं, लोकेशन आवडलं. आणि माझा तर एव्हरी सीन म्हणजे जे काही लावलंय ना ट्रेलर मध्ये, ते वाला काय म्हणतात, जेव्हा मी बाजींशी बोलते, जास्त नाही बोलणार मी. जेव्हा मी जेव्हा मी बाजींशी बोलते ना काहीतरी की आपको क्या चाहिए, असं, ते मला आवडलं. कारण मला ते माहितीये की आम्ही कसं शूट केलेलं, तो बाजीन कसा होता, काय झालं होतं, ते मला आवडलंय खूप जास्त. ओके. जागेश्वर सर, तुम्ही तर डिरेक्टरच आहात, तुम्हाला प्रत्येक कानाकोपराच आवडला असेल. हो, तर म्हणजे देखील ते तुमचं झाल्याशिवाय कानाकोपरा कम्प्लीट झाल्याशिवाय तरी पण ऐकायचं आहे. त्यामध्ये ना हिचा एक हसण्याचा शॉट आहे जी खूप वियर्ड हसते. तो शॉट मला जास्त म्हणजे ऍक्टिंग आणि त्या वेनी हे तो वाटतो. आणि अजून म्हणजे ही इथे खूप वेगळी आहे आणि त्या कॅरेक्टरसाठी तिने जे प्ले केलेलं आहे ते खूप वेगळं आहे. सर आमच्याविषयी पण हो.
सो आणि अजून एक दुसरा शॉट म्हणजे छोटा सूर्याचा एक कावळ्यांना जो बोलवण्याचा जो शॉट आहे की तिची भव्यता फिल्म मध्ये दिसते त्या शॉटची. सो इथेही ते ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तर तो शॉट मला असं की प्रकृतीचं आपल्याशी जे कनेक्शन असायला पाहिजे, कारण कावळ्यांना आपलं बोलणं नाही म्हणजे आय मीन असं ये म्हटल्यानंतर नाही असं होत कधी, पण ते त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न की सगळेजण खाली आणि वर एवढा थवा फिरतोय, तर सो तो एक माझा शॉट. येस, गोष्ट टू महेश सर. ऍक्च्युली खरं सांगू, DI सेशनला मी एकदा उपस्थित होतो आणि त्यावेळेला जे DI करणारे जे टेक्निशियन होते, त्यावेळेला ते म्हणाले की प्रत्येक फ्रेम हे एक आर्ट वाटतं, एक सुंदर चित्र वाटतं. त्यामुळे मी तिथे होतो, मी ते सगळं पाहिलं ना, तर सरांनी आणि आमच्या DOP सरांनी ज्या पद्धतीने चित्रीकरण केले ना, बापरे. माझं व्यक्तिगत माझ्याविषयी म्हणाल तर ट्रेलर पुरतं जे माझं कॅरेक्टर अँग्री यंग मॅनचं, जी माझी एंट्री दाखवली ना, त्यातला जो रॉनेस आहे ना, तो मला फार आवडला. म्हणजे माझ्या कॅरेक्टरशी कनेक्ट होणारा तो जास्त आहे. इथे हिचं जे शेवटचं एक त्या गुफेमधला एक शॉट आहे, ते सनरायझेस येत आहेत, ही पुढे चालते, जो छोटा सूर्य आहे तसं, म्हणजे प्रचंड. मला अख्खा सिनेमा, मी फक्त सिनेमा म्यूट केला तरी मी पाहिन. मी माझा सिनेमा आहे असं म्हणून म्हणत नाहीये, व्हिज्युअली ट्रीट आहे. मी हा सिनेमा नसता केला तरी मी तेवढ्याच आत्मीयतेने पाहिला असतं. मी खरं सांगतोय, मला ज्या पद्धतीने मी व्हिज्युअल पाहतो ना, बापरे, मला खूप भारी वाटतं की यार मी या सिनेमाचा भाग आहे असं. त्यामुळे बरेच असे सीन्स आहेत जे एवढे सुंदर आणि एवढे ऑथेंटिक आहेत, ते म्हणजे असं खूप भारी वाटतं बघतो. पण एक शॉट सांगा. हा, मी माझं सांगितलं ना, ही माझी एंट्री आहे. आणि हा, माझ्याविषयी बोलायचं की नाही ओव्हरऑल कुठला पण. हा, मी बोललो ना, तिचा पण तो जे सनराईज आलेत ना गुफेमधला, तो लहान सूर्याचा, तो माझा म्हणाल तर शेवटी त्याच्यामध्ये एक फाईट सिक्वेन्स आहे, त्याच्यात मला असं ब्रेक केलं जातं. कारण त्या शॉट साठी मला जे काय सहन करावं लागलं ते मला माहिती आहे. त्यामुळे मी म्हणेन इमोशनली थोडंसं मी कनेक्ट आहे त्या सीन विषयी, त्या शॉट विषयी पर्टिक्युलर असं. गौरव सर आणि सुवर्णा मॅम, तुमचं फक्त तुमच्या संगीतावरच लक्ष होतं की ह्यांच्यावर पण बारकाईने लक्ष दिलेलं? इकडे लक्ष गेलं तेव्हा संगीताकडे आला ना, नाही तर झालं नसतं. मग तुम्हाला असं काही खास आवडला होता का एखादा शॉट, किंवा प्रत्येक कॅरेक्टर बद्दल अशी छोटीशी एक झलक जी आहे की तुम्हाला मनाला स्पर्शून गेली की वा कमाल, आपण म्हणतो ना उत्स्फूर्त प्रतिसाद येतो, तसं मला काही? म्हणजे आमच्या इकडे खूप सुंदर शब्द आहे, आम्ही झांगडगुत्ता म्हणतो. वा वा. त्या सगळ्या झांगडगुत्त्यामध्ये ना, ती आजी बंदूक घेऊन जी काही येते ना, ते अरे यार, या सगळ्या याच्यामध्ये ही म्हणजे अरे यार, ती किती सिनियर असेल. मग तिचा विचार केला तर तरी पण ती फसली आहे त्या जाळ्यामध्ये, इंद्रजाळ्यामध्ये. तर ते पाहायला खूप क्युरियस वाटलं आणि ते छान वाटलं. बाकी म्हणजे पाहायला गेलं तर पूर्ण फिल्म जी काही मी बघितली आतापर्यंत इतकी सुंदर शूट केलेली आहे, प्रॉपर फ्रेम टू फ्रेम वर्क चांगलं केलं आहे, लाईट आणि सगळ्याच गोष्टी. त्यामुळे ते ऑलरेडी रिच वाटतंय रे, सगळंच रिच वाटतंय. जागेश्वर सर, सध्या आता साऊथचे पिक्चर खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत. म्हणजे मराठी भाषिक जरी असले तरी देखील साऊथला फार रिलेट करतात, किंवा त्याच्यामध्ये वेगळ्या स्टोरी असतात, मागे कल्पना फार वेगळी असते. तर तुम्हाला ही गोष्ट सुचण्यामागे काय होतं का, की तुम्ही कशाने प्रेरित झाला होता, की साधारण तुमचा व्ह्यू पॉइंट हाच होता की आम्हाला ह्याच पद्धतीचा, ह्याच जॉनरचा चित्रपट बनवायचा आहे? हा, म्हणजे कथा तर ही नंतरच झाली. म्हणजे जेव्हा नामदेव सरांनी म्हणजे जंगल हा कॉन्सेप्ट आणला होता, म्हणजे आम्ही जेव्हा डिस्कशन करण्यामध्ये की अरे हा, जंगल एक छान जागा आहे जिथे आपण शूट करू शकतो असं आम्हाला सुरुवातीला वाटलं, आणि त्याच कॉन्सेप्टवर त्यांनी कथा लिहिली. नंतर मग त्याचे ड्राफ्ट्स बनत गेलेत आणि ते एक फायनल स्क्रिप्ट झालं ते त्याचं. सो ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आधीपासूनच मी इन्स्पायर होतो. जसं म्हणजे की हा जो जॉनर आहे किंवा स्पिरिच्युअलिटी, तर ह्याच्याशी मी आधीपासूनच कनेक्टेड आहे. कारण घरातलं वातावरण म्हणा किंवा त्याच याच्यामध्ये किंवा लहानपणापासून तशा पंचतंत्र टाईपच्या गोष्टी ऐकूनच हे झालेलो आहे. सो हा, ही गोष्ट जेव्हा माझ्या समोर आली तर असं वाटलं की की रे हे तर मनातलं आहे. म्हणजे याच्या आधी हा टाईपचा सब्जेक्ट मी हाताळला नव्हता, हा पहिल्यांदाच हाताळलाय. पण
इच्छा खूप होती हे सगळं करण्याची. आणि हा साऊथवाल्या गोष्टीचं तर ते थोडं इन्फ्लुएन्स आहे मी त्याच्यातून, कारण कल्चर हा खूप रिच पार्ट त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने हायलाइट करतात तिकडे त्या सिनेमामध्ये. सो तो मला, आणि आपलं इंडियन कल्चर एवढं काय म्हणतात त्याला, प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक कल्चरचे कलर्स एवढे छान आहेत की ते म्हणजे खूप सुंदर आहे, डेप्थ आहे त्या कलर्स मध्ये. सो ते हे दाखवायला मला आवडलं. आणि जस्ट ही जेव्हा स्टोरी आली तर मग डोक्यातली फुलं जरा उमलायला लागलीत आणि इंद्रजाल झाला. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही इंद्रजाल नावाचं बाळ जन्माला घातलं, हो. त्याचं संगोपन करून आता ते मोठं केलेलं आहे. येस. आता तुम्ही लोकांकडे सुपूर्द करणार आहात की तुम्ही त्याला फक्त अंधारा गुंजारा आणि मोठं करा. नक्की सर, पण आता मग प्रेक्षकांनी ह्या चित्रपटातून काय बोध घ्यावा असं तुम्हाला वाटतंय? प्रेक्षकांनी बोध मेन तर आहे की लालच हा एक ओव्हरऑल मेन टॉपिक आहे की लालच. म्हणजे आपल्याकडे जर थोडं, म्हणजे एक थोडक्यात म्हणेन की एखाद्या गोष्टीमध्ये आपण सपोज पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि त्याच्यामधून जर आपल्याला तेवढा मुनाफा झालाय ना, तर तिथेच आपण समाधानी राहावं. त्याच्यानंतर परत अरे नाही आता हे एवढे कमवलेत आणि मी परत इन्व्हेस्ट करतो आणि परत अजून काहीतरी. सो हे नाही व्हायला पाहिजे. लालचवर थोडंसं कंट्रोल, लालच हे आपण काढू शकत नाही आपल्या मनातून. सो त्याच्यावर कंट्रोल असावा. आपल्याकडे जे आहे त्याच्यातून त्याच्यात आपण काय म्हणतात त्याला, खुश राहावं आणि नवीन अजून गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करावा, ना की एकाच गोष्टीच्या मागे वारंवार फिरत राहावं. सो हाच बोध आहे त्याच्यात. सर, इतके छान छान सगळे कलाकार तुम्ही या चित्रपटात घडवलेले आहेत, पण खरं सांगा कोणी कोणी त्रास दिलेला आहे तुम्हाला? बापरे. त्रास त्रास असा मला म्हणजे असा कधी नाही झाला त्रास. फक्त म्हणजे एखाद्याला सारखं सारखं समजावून सांगावं लागलंय किंवा हे होतं. ही एकमेव त्रासवाली गोष्ट म्हणजे मला हिरोईन म्हटलं तर मेकअप वगैरे हा सगळा येतोच, पण त्याच्यामध्ये शनायाच्या बाबतीत असं व्हायचं की तिचे फीचर्स एवढे चांगले आहेत आणि म्हणजे तिचा चेहरा एक खूप इनोसंट आणि एक काय म्हणतात त्याला, एक चार्म आहे तिच्या चेहऱ्यामध्ये. सो म्हटलं एवढा सुंदर चेहरा, तर मला नाही गरज आहे त्याच्यावर खूप मेकअपची. म्हणजे आपण, आणि त्यातल्या त्यात आपलं जंगलातलं कॅरेक्टर आहे. सो त्याच्यासाठी बऱ्याचदा असं झालंय की मेकअप दादाला हिचा चेहरा आत्ताच्या आत्ता क्लीन करा. सर मी मेकअप नाही केलाय. मी म्हटलं केलाय मेकअप, पुसायचा. पण बऱ्याच वेळा मी खोटं पडायचो की मेकअप नाहीच केलेला असायचा, पण तो तरी तो पण तिला चोरून करायची. ती मेकअप नैसर्गिक सुंदर आहे. ती नैसर्गिक सुंदर आहे. पण बोलायचं तुला काय? तिला असं आनंदाच्या उकळ्या फुटतात की वा वा, माझं किती कौतुक होतंय. आणि कॉम्प्लेंट पण येत. कौतुक सोबत कंप्लेन आहे. मी फक्त लिप बाम लावायची, काहीच मेकअप नाही करायची. ते पण मला सर असं एकदम स्वतःच्या हातातून थांब वेट वाइप्स दो मुझे, ऐसा पूरा क्लीन कर देते मुझे एकदम अच्छे से. ओके, मला असं वाटतंय की इतका छान चित्रपट, दर्जेदार चित्रपट तुम्ही आणताय. आता माझी अशी इच्छा आहे की सर तुम्ही आता मराठीत देखील असा काहीतरी एक छान उपक्रम करावात आणि असाच दर्जेदार चित्रपट, छान कथा घेऊन यायला पाहिजे. आणि प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल तुमच्या चित्रपटाबद्दल जाता जाता? नक्कीच मराठीमध्ये असं खरंच करायची इच्छा आहे. म्हणजे ऑब्व्हियसली मी तिथलाच मुलगा असल्यामुळे माझं पहिलं तेच असणार की म्हणजे की मराठी मधल्या प्रोड्युसर्सनी माझ्याकडे बघावं, म्हणजे विश्वास ठेवावा आणि सिनेमा द्यावा. म्हणजे मी अजून छान काहीतरी अजून मोठं करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या मराठीचं नाव इतर काय म्हणतात त्याला, इतर इंडस्ट्रीमध्ये छान मोठं व्हावं ह्याचे मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि सिनेमा बघताना सिनेमासाठी एवढंच सांगेन प्रेक्षकांना की आता आमचा सिनेमा एका लेवलवर रिलीज होतोय, पॅन इंडिया रिलीज होतोय. म्हणजे पण तो सिनेमा अजून खूप मोठ्या मतलब लाईक माउथ पब्लिसिटी म्हणतो ना की आपण, अरे तुम्ही इंद्रजाल देखा क्या. सो इथपर्यंत असं व्हावं, त्याचा गवगवा व्हावा हीच अपेक्षा आहे.
सर IMDb वर पण मला वाटतं दुसऱ्या क्रमांकावर हा ट्रेंडिंग वर आहे. त्याबद्दलही तुमचं अभिनंदन आहे. धन्यवाद. आणि कुठल्याही मुलाखतीचा शेवट हा नेहमी गोडाने व्हावा असं म्हटलं जातं. तर आपण आपल्या मुलाखतीचा शेवट गोड म्हणजे संगीतानेच व्हायला पाहिजे. हो. छान 2 इकडे सिंगर्स बसलेले क्या बात आहे, आहेत, क्या तर त्यांच्याकडून एक छान गाणं आम्हाला ऐकायला मिळालं पाहिजे. ठीक है. हाँ, यह हवन ही महाकाल है, धन का भंडार जहां. यह वन ही महाकाल है, धन का भंडार जहां मिथ्या है या जान है. 1 2 3. यह इंद्रजाल है, 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 यह इंद्रजाल है. कमाल कमाल. तुमच्या चित्रपटाला भरघोस यश आणि म्हणजे प्रसिद्धी तर मिळणारच आहे, नो डाऊट. आणि तुम्ही फिल्मी गप्पाच्या सर्व प्रेक्षकांना तुमचा अमूल्य वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.